श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नवरात्रीमध्ये जीवनातील यशाची गुरुकिल्ली मानले गेलेले सिद्धिका स्तोत्र हे सिद्ध कुंजिका स्तोत्र नवरात्रीत पाठ करण्याची पद्धत कोणती ते आज आपण पाहणार आहोत. ही सेवा पाठ केल्याने कोणते लाभ होतात तेही आपण पाहणार आहोत. त्यामुळे सिद्ध कुंजिका स्तोत्र पाठ करण्याची योग्य पद्धत तुम्ही नक्कीच पहा. दुर्गा सप्तशतीमध्ये उल्लेख केलेले कुंजिका स्तोत्र अत्यंत चमत्कारी आणि प्रखारी स्तोत्र आहे. असे मानले जाते की संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे पठण करू शकत नाहीत, ते केवळ कुंजिका स्तोत्र पठण करतील तरीही त्यांना दुर्गा सप्तशती वाचल्याचे फळ मिळते. आयुष्यातील कोणत्याही प्रकारचे रोग, वंचितपणा, संकटे, दुःख, रोगराई व शत्रूचा नाश करणारे सिद्ध कुंजिका स्तोत्र नवरात्रात वाचलेच पाहिजे. परंतु या नवरात्रात स्तोत्र पठणातही काही सावधगिरी बाळगणे आपल्याला आवश्यक असते. सिद्ध कुंजिका स्तोत्र नवरात्रीत पाठ करण्याची योग्य पद्धत. कुंजिका स्तोत्र कोणत्याही महिन्यात तुम्ही पठण करू शकता, परंतु ते नवरात्रीत अधिक प्रभावी ठरते. नवरात्रीत पहिल्या दिवसापासून ते नवमीपर्यंत ते दररोज पठण केले जाते. साधकाने सकाळी स्नानविधी करून मग सोयीनुसार योग्य आसन धारण करून देवी दुर्गाची मूर्ती किंवा फोटो फ्रेमसमोर बसून साधी पूजा करावी. आपल्या सोयीनुसार तेल किंवा तुपाचा दिवा लावा. देवीला हलवा किंवा गोड प्रसाद लावा. नंतर अक्षदा, पुष्प, 1 रुपयाचं नाणं तुमच्या हातात ठेवा आणि नवरात्रीत 9 दिवस संयम नियमाने कुंजिका स्तोत्र पाठ करण्याचा संकल्प करा. नंतर पळीने पाणी सोडून पाठ सुरू करा. हा संकल्प पहिल्या दिवशी करायचा आहे. दररोज हा पाठ आपल्या सोयीनुसार वाचू शकता. कुंजिका स्तोत्राचे फायदे काय? तर धनलाभासाठी, ज्यांना नेहमी पैशाची कमतरता असते, सतत आर्थिक नुकसान होत आहे, अनावश्यकपणे पैसे खर्चणाऱ्यांना कुंजिका स्तोत्र पाठणाचा खूप फायदा होतो. संपत्ती मिळवण्याचे नवे मार्ग खुले होतात. पैशाचा संग्रह वाढतो. दुसरं म्हणजे शत्रुमुक्ती. हे स्तोत्र शत्रूपासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि केसे जिंकण्यासाठी चमत्कारासारखे कार्य करते. नवरात्र आणि नवरात्र नाही नियमित पठण केले तरी शत्रू जीवनात व्यत्यय आणत नाही. कोर्ट कचेरी खटले जिंकले जाऊ शकतात. रोगमुक्तता. दुर्गा सप्तशतीचा संपूर्ण पाठ जीवनातील रोगाचा समूळ नाश करतो. कुंजिका स्तोत्राच्या केवळ पठणाने गंभीर असलेल्या आजारापासून मुक्ती मिळते आणि रोगावर होणाऱ्या खर्चापासूनही मुक्ती मिळते. कर्जमुक्ती. जर एखाद्या व्यक्तीला आयुष्यभर कर्ज घेणे हे चक्र चालू असेल आणि त्याला छोट्या छोट्या गरजा भागवण्यासाठी ही कर्ज घ्यावं लागत असल्यास कुंजिका स्तोत्राचे नियमित पठण केले तर कर्जमुक्ती लवकरच होईल. सुखद वैवाहिक जीवन. विवाह जीवनात नियमित सुख कायम ठेवण्यासाठी कुंजिका स्तोत्राचे नियमित पठण करावे. एखाद्यावर आकर्षणाचा प्रभाव वाढवण्यासाठी देखील हे स्तोत्र पठण केले जाते. आता कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची? दुर्गा देवीची आराधना, उपासना आणि सिद्धी करण्यासाठी मनाची पवित्रता खूप महत्त्वाची आहे. नवरात्री साधना दरम्यान इंद्रिय संयम ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वाईट कृत्ये, वाईट भाषा वापरू नका, यामुळे उलटे फळही मिळू शकते. कुंजिका स्तोत्र वाईट इच्छा, एखाद्याच्या नाशासाठी, एखाद्याच्या वाईट कामनेसाठी हा जप आणि पठण करू नये. याचा उलट परिणाम वाचकावर होऊ शकतो. संकल्प केल्यास यावेळी मांस किंवा मद्यपान करू नका. सेक्सबद्दलही विचारू नका. श्री दुर्गा सप्तपैकी हा एक असा पाठ आहे ज्याद्वारे तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. हा पाठ घेतल्यानंतर आपल्याला इतर कुठल्याही पाठाची आवश्यकता नाही. या अध्यायात श्री दुर्गा सप्तशतीचा समावेश आहे. जर वेळ कमी असेल तर आपण श्री दुर्गा सप्तशतीच्या संपूर्ण मजकुराप्रमाणेच ते पठण करून पुण्य मिळवू शकता. नावानुसार ती सिद्ध कुंजिका आहे. जेव्हा एखाद्या प्रश्नाचे उत्तर सापडत नाही, समस्या सोडवली जात नाही, तेव्हा सिद्ध कुंजिका स्तोत्र वाचावा. भगवती तुमचे रक्षण नक्कीच करेल. सिद्ध कुंजिका स्तोत्राचा महिमा. भगवान शंकर म्हणतात की सिद्ध कुंजिका स्तोत्र पठण करणाऱ्याने देवी कवच, अर्गला, केलक, रहस्य, सूत, ध्यान, न्यास आणि अर्चनेची देखील आवश्यकता नाही. केवळ कुंजिका पठण केल्याने दुर्गा पाठाचे फळ प्राप्त होते. सिद्ध का आहे? मारणम, मोहन, वशीकरण, स्तंभन आणि उच्चाटन इत्यादी उद्दिष्टे केवळ त्याच्या नुसत्या पाठानेच पूर्ण केली जातात. त्यावर स्वर व्यंजनाचा ध्वनी आहे. संक्षिप्त मंत्र ओम हाय ह्रीम क्लीम चामुंडाय हा मंत्र आपण पठण करतो. सिद्ध कुंजिका स्तोत्र अत्यंत काळजीपूर्वक केले पाहिजे. दररोजच्या उपासनेसुद्धा आपण त्यांचा समावेश करू शकतो. काही संकल्प पाठ पण करायचे असतात. काय ज्ञान मिळवण्यासाठी हा पाठ आपल्याला वाचायचा असतो. वाचनापूर्वी अक्षदा आपल्याला पुस्तकात ठेवायचे असतात. यश कीर्तीसाठी 5 दिवस पाठ हा करायचा असतो आणि देवीला आपल्याला लाल फुले
अर्पण करायचे असतात. संपत्ती मिळवण्यासाठी 9 पाठ करायचे असतात आणि पांढऱ्या तिळाने आपल्याला संकल्प करायचा असतो. घराच्या सुख आणि शांतीसाठी 3 पाठ करायचे असते. देवीला गोड पान अर्पण करा. आरोग्यासाठी 3 पाठ रोज पठण केल्यास काही दिवसांनी आराम मिळेल. शत्रूपासून नाश करण्यासाठी आपल्याला 3, 7 किंवा 11 पाठे करायचे असतात. सतत पाठण केल्यास आराम मिळेल. रोजगारासाठी 3, 5, 7 आणि 11 एक सुपारी देवीला अर्पण करून ते आपल्याकडे ठेवा. शिववाज. आता हे झाले सिद्धकुंजिका स्रोताचे काही महत्त्वाचे उपाय. तर तुम्ही सिद्धकुंजिका स्रोत या नवरात्रीत नक्कीच करा. ज्यांना कोणा दुर्गा सप्तशती पाठ करता येत नाही किंवा जमत नसेल, तुम्ही कामाला असाल, ऑफिसला असाल, त्यांनी हे सिद्धकुंजिका स्रोत नक्कीच पाठ करा. कारण ह्याने तुमच्या सर्व अडचणी दूर होतात. असं सांगितलं जातं की दुर्गा सप्तशती केल्याचे फळ आपल्याला सिद्धकुंजिका स्रोतातून मिळते. त्यामुळे तुम्ही नवरात्रीत ही संकल्पयुक्त सेवा नक्कीच करा आणि आई भगवतीचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर ठेवा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.